बोलत असताना अनेक शब्द एकापुढे एक उच्चारत असतो. त्यावेळी एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण एकमेकांमध्ये मिसळतात व त्यांचा एक जोड शब्द तयार होतो. उदाहरणार्थ, सूर्योदय झाला असे न म्हणता सूर्योदय, इति आदी असे न म्हणता इत्यादी. अशा प्रकारचे जोडशब्द तयार करताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण व दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकांमध्ये मिसळतात व त्या दोहोंबद्दल एक वर्ण तयार होतो. वर्णांच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास संधी असे म्हणतात. समासामध्ये दोन शब्द एकत्र येतात आणि संधीमध्ये दोन वर्ण एकत्र येत असतात. संधी या शब्दाचा अर्थ आहे साधणे किंवा बोलणे. आपल्या बोलण्यामध्ये अनेक जोड शब्दांचा वापर केलेला असतो. दोन किंवा अधिक शब्द एकत्र जोडलेले असतात आणि जेव्हा दोन वर्ण एकत्र जोडले जातात त्या मिश्रणाने एक वर्ण तयार होतो. अशा वेळेस आपण त्याला संधी झाली असे म्हणतो. आता संधी जी तयार होत असते, संधी तयार होत असताना संधींचे काही प्रकार आहेत. त्यापैकी पहिला जो प्रकार आहे तो आहे स्वरसंधी, दुसरा जो प्रकार आहे तो आहे व्यंजन संधी आणि तिसरा जो प्रकार आहे तो विसर्ग संधी. आता थोडक्यात आपण यांची माहिती पाहूयात. अगदी एका ओळीमध्ये सांगायचं असेल तर स्वरसंधी म्हणजे काय, तर एकमेकांशेजारी येणारे दोन वर्ण हे जरने जोडले असतील तर त्यांना स्वरसंधी असे म्हणतात. म्हणजे स्वर अधिक स्वर असे त्यांचे स्वरूप असतात. म्हणजे जोडले गेलेले दोनही वर्ण जर स्वर असतील तर स्वरसंधी होते. जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण जर व्यंजने असतील किंवा पहिला वर्ण व्यंजन आणि दुसरा स्वर असेल तर ती व्यंजन संधी असते. व्यंजन संधीमध्ये काय आहे, पहिला वर्ण जो आहे तो व्यंजन आणि दुसरा स्वर किंवा दोन्ही व्यंजनं. आणि विसर्ग संधीमध्ये काय आहे, एकत्र येणाऱ्या वर्णांतील पहिला विसर्ग आणि दुसरा हा वर्ण व्यंजन किंवा स्वर पाहिजे. विसर्गमध्ये विसर्ग स्वर व्यंजन, व्यंजनमध्ये व्यंजन स्वर किंवा व्यंजन व्यंजन. पहिला व्यंजन पाहिजे, दुसरा स्वर किंवा व्यंजन दोन्हीपैकी. आणि स्वरसंधीमध्ये स्वर दोन्ही वर्ण जेव्हा स्वर असतील तेव्हा ती स्वरसंधी होते. आता स्वरसंधी परत एकदा सांगते, दोन स्वर एकत्र येऊन जेव्हा संधी तयार होते तेव्हा त्याला स्वरसंधी असे म्हणतात. स्वरसंधींच्या जे काही नियम आहेत त्या नियमानुसार 5 प्रकारे स्वरसंधी ही होत असते. आता त्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे दोन सजातीय स्वर. आता आपण जेव्हा वर्णमालेचा अभ्यास केला तेव्हा सजातीय आणि विजातीय हे दोन्ही प्रकार आपण पाहिलेले आहेत. तर ऱ्हस्व स्वरापुढे ऱ्हस्व किंवा दीर्घ स्वरापुढे दीर्घ किंवा ऱ्हस्व स्वर आल्यास त्या दोहोंचा बद्दल सजातीय दीर्घस्वर होतो. म्हणजे आता उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सूर्य अधिक अस्त बरोबर सूर्यास्त किंवा देव अधिक आलय बरोबर देवालय. इथे अ अधिक आ या दोन वर्णांच्या ऐवजी आ हा वर्ण आलेला आहे. ग्रंथ अधिक आलय, सिंह अधिक आसन सिंहासन, दर्भ अधिक आसन दर्भासन, सत्य अधिक आग्रह सत्याग्रह. ही जी सगळी उदाहरणं आहेत या उदाहरणांमध्ये काय झालेलं आहे, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण ऱ्हस्व स्वर किंवा दीर्घस्वर आहे आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण काय आहे, ऱ्हस्व किंवा दीर्घस्वर आहे आणि त्या दोहोबद्दल त्याच वर्णातील म्हणजे त्याच सजातीयमधला दीर्घस्वर आलेला आहे. म्हणजे आ अधिक अ असेल, अ अधिक अ असेल किंवा अ अधिक आ असेल. त्या सगळ्यांच्या ऐवजी आ हा सजातीय स्वर तिथे आलेला आहे. त्यामुळे त्याला काय म्हणायचं आहे, सजातीय स्वरसंधी म्हणायचं आहे. त्याच पद्धतीने इथे ईची उदाहरणं दिली आहेत. अची बघितली आपण, रवी अधिक इंद्र रवींद्र, हरी अधिक इच्छा हरिच्छा, कवी अधिक इच्छा कविच्छा. या पद्धतीने ई अधिक ई इथे वरती लिहिलेलं आहे त्या पद्धतीने ई अधिक ई बरोबर ई दीर्घ ई, ऱ्हस्व ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई, दीर्घ ई अधिक ई बरोबर दीर्घ ई, दीर्घ ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई. म्हणजे कोणतेही दोन ऱ्हस्व किंवा दीर्घ असतील ई, त्यांचे जर संधी एकत्र झाली तर त्याचा दीर्घ ई होतो. याच पद्धतीने ऊचही आहे, दोन ऱ्हस्व ऊ आले तरी त्यांचा दीर्घ ऊ होतो, ऱ्हस्व आणि दीर्घ ऊ आले तरी त्यांचा दीर्घ ऊ होतो आणि दोन दीर्घ ऊ आले तरी त्यांचा दीर्घ ऊ होतो. हे झालं सजातीय स्वरसंधी. त्यानंतर आहे विजातीय स्वरसंधी.
अ किंवा आ या स्वरापुढे ई आल्यास त्या दोहोबद्दल ए येतो आणि उ किंवा उ यांच्यापुढे ओ आल्यास त्याच्याऐवजी रू होतो. म्हणजे काही संधींचे नियम आहेत वेगवेगळे. त्यापैकी लक्षात ठेवा ह्या गोष्टी. अ अधिक ई जेव्हा येतं तेव्हा त्याचा ए होतो. आ अधिक ई आला तरी त्याचा ए होतो. अ अधिक उ आलं तर ओ होतो. अ अधिक उ आलं तर ओ येतं. अ अधिक रू आलं तर अर येतं. अ अधिक ई आल्यानंतर ए होतो. आ अधिक ई आल्यानंतर ए होतो. आ अधिक उ आल्यानंतर ओ होतो. आ अधिक उ आल्यानंतर ओ होतो आणि आ अधिक रू आल्यानंतर अर होतो. म्हणजे अ अधिक ई आलं की ए होतं, मग ऱ्हस्व असू दे दीर्घ असू दे. आ अधिक ई आल्यानंतर सुद्धा ए होतो. अ आणि आ यांच्यापुढे जेव्हा दीर्घ उ किंवा लघु उ आला तर त्याचा ओ होतो आणि यांच्या दोन्हींच्या पुढे आच्या पुढे रू आल्यानंतर अर होतं. आता याचं उदाहरण पहा. परम अधिक ईश्वर. इथे अ अधिक ई आलेला आहे, त्याचा ए झालेला आहे परमेश्वर. त्यानंतर इथे रमा आणि ईश. इथे रमा आ आणि ईचा रमेश झालेला आहे. त्यानंतर इथे सर्व अधिक उत्कृष्ट. इथे अ अधिक उ आलेला आहे, त्याचा वो झालेला आहे ओ सर्वो. त्यानंतर पुढचं आहे महाऋषी, देवऋषी. देव अ आणि रूचं अर झालेलं आहे देवर्षी. त्याचबरोबर सप्तर्षीचं पण तसंच आहे, सप्त अधिक ईर्ष बरोबर सप्तर्षी. त्यानंतर महा आणि ऋषीचं पण महर्षी, आ अधिक ई बरोबर अरच्या पद्धतीने महार्षी असं झालेलं आहे. त्यानंतर ग्राम उद्योग, मच्या पुढं उ आला आहे, त्याचं ओ झालेला आहे ग्रामोद्योग. त्यानंतर भीमा उर्मी, आच्या पुढे उ आला आहे त्यामुळे तिथे भीमोर्मी असं झालेलं आहे. त्यानंतर यातलाच दुसरा नियम आहे. अ किंवा आच्या पुढे ए किंवा ए आल्यास त्याच्याऐवजी दीर्घ ऐ होतो आणि ओ किंवा औच्या आल्यास त्याऐवजी औ होतो. म्हणजे आच्या पुढे ए ऐ आलं तर त्याचं दीर्घ ऐ होतं आणि आच्या पुढे ओ औ आल्यानंतर त्याचं औ होतं. याची उदाहरणं आहेत. मत ऐक्य. मत अ अधिक ए ऐक, त्याचं मतैक्य झाले, दीर्घ ऐ झालेला आहे. प्रजा ऐक्य, इथं आ अधिक ए झालेला आहे, त्याचंसुद्धा दीर्घ ऐ झालेलं आहे. त्याचबरोबर बल औस्तुक्य, इथे अ अधिक औ आलेला आहे, त्याचंसुद्धा औ झालेलं आहे. जल औ, इथं औचं झालेलं आहे. जल ओघ, जल अ अधिक औ ओ, याचं जलौघ औ झालेला आहे. अशा पद्धतीने आच्या पुढे ए आलं तर त्याचं दीर्घ ऐ होतं आणि आच्या पुढे ओ औ आलं तर त्याचं दीर्घ औ होतं. त्यानंतरचा तिसरा जो नियम आहे विजातीयचा, तो आहे ऱ्हस्व किंवा दीर्घ ई उ रू यांच्या पुढे विजातीय स्वर आल्यास ई बद्दल य येतं आणि उ बद्दल व येतं आणि रू बद्दल र हे वर्ण येतात आणि त्यात स्वर मिसळून संधी पूर्ण होते. म्हणजे ऱ्हस्व ई असेल किंवा दीर्घ ई असेल, ऱ्हस्व उ असेल किंवा दीर्घ उ असेल आणि रू हे जे आहेत यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला, आता यांच्या पुढे विजातीय म्हणजे ई व्यतिरिक्तचा असेल तर याचे उदाहरण दिलेलं आहे खाली की ईच्या पुढे जर ओ आला तर य होतं. त्यानंतर विजातीय म्हणजे ईच्या पुढे अ वर्णातला आला आ तरी त्याचा य होणार आहे. ईच्या पुढे ओ औ आलं तरी त्याचा य होणार आहे. ईच्या पुढं उ आलं तरी त्याचा य येणार आहे किंवा ईच्या पुढे ए आला तरी त्याचा य होणार आहे. अशा पद्धतीने ईच्या पुढे विजातीय स्वर आले तर त्याचा य होणार आहे. त्याचबरोबर ऊच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर त्याच्याऐवजी व येणार आहे. म्हणजे अ अधिक उ बरोबर व. अशा पद्धतीने अ अधिक उ बरोबर व. म्हणजे जेव्हा ऊच्या पुढे विजातीय आला तर त्याचं व होणार आहे आणि रूच्या पुढं जर आला तर त्याच्या पुढे त्याचं काय होणार आहे, र होणार आहे. आता याची काही उदाहरणं दिलेली आहेत. उदाहरण आहे की अधिनयन. आता इथं ई आहे आणि अ आहे. अधिनयनचं काय झालेलं आहे, अध्ययन य झालेलं आहे.
नदी ओघ ईच्या पुढे ओ आलेला आहे, त्याचं नद्योग झालेलं आहे. अतिउत्तम अति ई आहे, उ ईच्या पुढे उ आला आहे, त्याचं त झालेलं य झालेलं आहे, अत्युत्तम. त्यानंतर पितृ आज्ञा इथं रू आलेला आहे आणि अ आलेला आहे. रूच्या पुढे आ आल्यानंतर त्याचं काय झालं होणारे र होणारे, त्याचं काय झालं आहे पित्राज्ञा. त्यानंतर पितृ औदार्य इथे तृ आहे आणि औ आहे, तर त्रच्या पुढे अव आल्यावर त्याचं काय झालेलं आहे र झालेलं आहे पित्रौदार्य. अशा पद्धतीने ऱ्हस्व किंवा दीर्घ ई उ रूच्या ऐवजी ईच्या ऐवजी य येतो, उच्या ऐवजी व येतो आणि रूच्या ऐवजी र असे उच्चार येतात. त्यानंतरचा पुढचा आहे ए ऐ ओ औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे ऐ आय अव आणि आव असे आदेश होतात आणि त्याला मिळून त्याच्यामध्ये स्वर मिळून संधी तयार होते. एचा ऐ होतो, ऐचा आय होतो, औचा ओचा औ होतो आणि औचा आव असं होतं. आता इथे उदाहरण दिलेले आहे गई. आता इथे गई आहे म्हणजे ऐ आहे, त्याचं काय होणार आहे ऐचं आय, म्हणून इथे काय झालं आहे गई अधिक अनचं गायन झालेलं आहे. गो इथे ओ आहे, ओ अधिक ईचं काय होणार आहे ओ अधिक ईचं अव होणार आहे, म्हणून इथे काय झालं आहे गवीश्वर. त्यानंतर ने अधिक अन, ने अधिक अनचं अय होणार आहे, ने अधिक अचं म्हणून इथे नयन झालेलं आहे. नऊ इक आता नऊ औचं काय होणार आहे आव होणार आहे, म्हणून इथे काय झालेलं आहे नाविक. अशा पद्धतीने त्यानंतर आहे निव्वळ मराठी शब्दात केवळ केव्हा केव्हा संधियुक्त अक्षरापैकी पहिले अक्षर स्वर कायम राहून दुसऱ्याचा बोध होतो, या उलट कधीकधी दुसरे अक्षर स्वर कायम राहून पहिल्या अक्षराचा लोप होतो. म्हणजे इथे काही अक्षरं ही लोप होत असतात व्यंजन संधी स्वरसंधी होताना विजातीय स्वरांमध्ये. आता याचं उदाहरण दिलेलं आहे पूर्वरूप संधी दुसरा स्वर लोप पावतो आणि पहिला स्वर कायम राहतो. म्हणजे खिडकी अधिक आत, तर दुसरा जो स्वर आहे आत मधला आ तो काय झालेला आहे लोप झालेला आहे आणि खिडकीत म्हणजे खिडकी राहिलेला आहे आणि ई जो आहे तो दीर्घ ई राहिला आहे आणि आ लोप झालेला आहे. त्यानंतर केले असे त्याच्यामधला अ लोप झालेला आहे केलेसे. याला काय म्हणतात पूर्वरूप संधी, की दुसरा लोप होतो आणि पहिला कायम राहतो. पररूप संधी म्हणजे काय तर पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा कायम राहतो. घर अधिक ई घरी इथे काय झालेलं आहे पहिला स्वर लोप पावला आहे आणि दुसरा कायम राहिला आहे, म्हणजे अ लोप पावला आणि त्याच्याऐवजी ई आला. दार अधिक ई दारी अ लोप झाला आणि त्याच्याऐवजी ई जो दुसरा आहे तो कायम राहिला. अशा पद्धतीने घर अधिक ऊन इथं अ जो आहे घरातला तो अ स्वर काय झालेला आहे लोप पावला आहे आणि ऊन हे काय राहिलेलं आहे कायमस्वरूपी राहिला आहे. अशा पद्धतीने स्वरसंधीचे काही सजातीय स्वरसंधी आणि विजातीय, त्यामध्ये सजातीयमध्ये एकच आहे नियम आणि विजातीय स्वरांमध्ये 5 नियम आहेत ते आपण पाहिले. त्यानंतर आपण व्यंजन संधी पुढच्या ह्याच्यात पाहूयात.